नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की काल आपण एनालिसिसमध्ये डिस्कस केलं होतं, की मार्केट जर गॅप अप ओपन झालं असेल, तर आपल्याला काइंड ऑफ इनसाइड कॅन्डल पाहायला मिळेल आणि या रेड कॅन्डलच्या आतमध्येच कुठली कॅन्डल बनलेली. एक्झॅक्टली तसंच मार्केटमध्ये झालेलं आहे. परंतु मार्केटने आज दिवसभर खूप डान्स केलेला आहे. पूर्णपणे झिगझॅग टाइपची मूव्हमेंट मार्केटमध्ये दाखवलेली असल्यामुळे मार्केटमध्ये इझिली पैसा बनला गेला नसेल किंवा आज लॉसमध्ये सुद्धा काही जणांची पोझिशन कटली असेल आणि मी माझं पण पोझिशन दाखवतो, की माझा कशाप्रकारे ट्रेड झाला आहे आणि मी काय लॉस बुक केला आहे की प्रॉफिट बुक केला आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर करूया व्हिडिओला सुरुवात. जसं की आपण मार्केटमध्ये पाहत आहे, की मार्केट कंटिन्यू 2 दिवसापासून इंट्राडेमध्ये पूर्णपणे मूव्ह करत आहे. रेड कॅन्डल बनली, पूर्ण इंट्राडेमध्ये रिकव्हर झाली. पुन्हा रेड कॅन्डल आली, पुन्हा रिकव्हर झाली. तर आता जे हे साईन दिसत आहे मार्केटमध्ये, जी मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे, ते काइंड ऑफ पॉझिटिव्ह क्लोजिंग म्हणायला काही हरकत नाही. तर मार्केट इथून पॉझिटिव्ह होऊ शकतं. आय एम नॉट सेइंग दॅट की इथून तुम्ही बाय केलंच पाहिजे लगेच, परंतु मार्केटमध्ये थोडा पॉझिटिव्हनेस आहे. तर आपण पाहूया की 15 मिनिट चार्टवर जाऊन स्मॉलर टाईम फ्रेममध्ये मार्केटमध्ये आपण नंतरचा प्लॅन कसा करू शकतो. जसं की तुम्ही पाहत आहे मार्केटमध्ये की कोणी इथून सेल केला असेल तर त्याचा जाऊन स्टॉप लॉस हिट केलेला आहे. कारण की जे ट्रेंड फॉलो करते त्यांच्यासाठी तर सध्या तरी खूप अवघड मार्केट दिसत आहे. जे स्कॅल्पिंग करत आहेत, थोडे-थोडे पैसे घेऊन बाहेर निघत आहे, त्यांच्यासाठी वेल एंड गुड. पण ज्यावेळेस मार्केट असं मूव्हमेंट करतं मार्केट, त्यावेळेस मार्केटमध्ये एक कूलिंग पिरियड येतो आणि कूलिंग पिरियड नंतर मार्केट एक ट्रेंड डिसाईड करतं. तर पाहूया आज एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय सिनेरिओ झाला होता आणि काय झालेलं आहे. बँक निफ्टीची आपण गोष्ट करूया. तर मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यामुळे ही प्राइस कालची क्लोजिंग प्राइस आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार हे ऑलरेडी आपल्याला माहित होतं. त्याच्यामुळे काय झालेलं आहे आणि ज्यांनी एवढं इथून सेल केलेलं आहे, त्यांनी गॅप अप ओपन पाहून डायरेक्टली प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि प्रॉफिट बुकिंग करेपर्यंत मार्केट इथपर्यंत आलं होतं. ओके. ज्यावेळेस मी मार्केटमध्ये आलो, त्यावेळेस मार्केटमध्ये इथं आलेलं होतं आणि इथून पुन्हा आणखी बायिंग करायला माझा हात जात नव्हता. बरोबर? कारण की ऑलरेडी मूव्हमेंट झालेली आहे मार्केटमध्ये. आणखी इथून किती एक्सपेक्ट करणार मार्केट? कारण की मार्केटचा मेजर ट्रेंड निगेटिव्ह दिसत आहे. तर अगेन्स्ट द ट्रेंड ट्रेंड करण्यासाठी आपल्याला पूर्ण खात्री पाहिजे. तर मार्केटमध्ये पुन्हा जर जर कुणी इथं सेल केलेला असेल, तर पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा एस-एल हिट केला आणि हां, आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण जे फर्स्ट बॅचमध्ये आपण जो एक सेटअप घेतला होता, त्याची पण एंट्री समवेअर इथं आपली कुठेतरी झाली असेल. सेलिंग करायचं असेल, तर इथं एक एंट्री कुठेतरी झाली असेल आपली. पुन्हा बायिंग करायला आपल्याला इथे एक एंट्री बायिंगची दिलेली आहे. तर आपण काय केलेलं आहे, त्या सेटअपनुसार आपण हा पण प्रॉफिट कमवू शकतो, हा पण प्रॉफिट घेऊ शकतो आणि हा पण प्रॉफिट घेऊ शकतो. बरोबर? ज्यांनी ज्यांनी हा सेटअप पाहिला असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की या सेटअपवर आपण काम कसं करायचं आहे ते. तर निफ्टीमध्ये पाहूया आपण, की निफ्टीमध्ये आपण प्लॅन केला होता, की बाबा मार्केट गॅप अप ओपन झालं तर आपल्याला काय करायचं आहे, मार्केटला इग्नोर करायचं आहे. जस्ट सेम कंडिशनमध्ये मार्केटने काय केलेलं आहे, गॅप अप ओपन झालं, लो टच केला आणि डायरेक्टली रिव्हर्स होण्यासाठी सुरुवात झाली. काल आपण हे पण डिसाईड केलं होतं, की बाबा आपण आज रिव्हर्सलसाठी प्लॅन करत आहोत आणि सेम काइंड ऑफ रिव्हर्सल मिळाला आहे. परंतु रिव्हर्सल मॉर्निंग अवरला भेटल्यामुळे मला त्याच्यामध्ये ट्रेड करता आला नाही. जसं की तुम्हाला माहीत आहे मी 10:30-11 नंतर मार्केटमध्ये ट्रेड करायला सुरुवात करतो. तर निफ्टीमध्ये पण खूप छान पॅटर्न बनलेला आहे. आता एक ट्रेंड लाईन इथून अशी मेंटेन करत आहे. जर मार्केट उद्या ट्रेंड लाईनच्या आसपास इथंच कंटिन्यू उद्या दिवसभरात राहिलं आणि जर ब्रेकआउट दिलं तर एक्सपायरी परवा आहे. एक्सपायरीच्या दिवशी खूप मोठा मूव्हमेंट मार्केटमध्ये दिसू शकतो. जर मार्केट इथंच कंटिन्यू ट्रेड केला आणि 12-1च्या आसपास जरी ब्रेकआउट दिलं तरी आपल्याला 22,000 ची लेवल पाहायला भेटू शकते मार्केटमध्ये उद्या किंवा आपल्याला ग्रीन कॅन्डल पाहायला मिळू शकते. पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे, इथं टाईम थोडासा घेतला पाहिजे. जर डायरेक्टली ब्रेकआउट केलं तर आज एवढा कॉन्फिडन्समध्ये आपण नाही बसणार. चला आज पाहूया फिन निफ्टीमध्ये मी काय ट्रेड केलेला आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे मी फक्त एक्सपायरी ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी असते त्या इंडेक्समध्ये ट्रेड करतो. तर पाहूया इंडेक्समध्ये काय झालेलं आहे, फिन निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. तर फिन निफ्टी बरोबर एका इम्पोर्टंट लेव्हलला रेझिस्टन्स घेत असताना आपल्याला दिसत आहे. तर ही पण लेव्हल उद्या त्याला खूप इम्पोर्टंट असणार आहे. जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं तर मार्केट इथून ब्रेकआउट देऊ शकते. परंतु जास्त मूव्हमेंट मी नाही एक्सपेक्ट करत कारण की कंटिन्यू मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये कंटिन्यू मूव्हमेंट झालेली आहे. मी एक उद्या साइडवेज मार्केट एक्सपेक्ट करत आहे. तर पाहूया उद्या मार्केट कसा ट्रेड करते आहे आणि आपल्या हातात काही नाही. आपल्या हातात फक्त आपलं मनी मॅनेजमेंट, आपला स्टॉप लॉस आहे आणि आपल्या स्टॉप लॉसवर फक्त आपण फोकस करायचा आहे. समवेअर मार्केट इथे असताना मी आज सकाळी मार्केटमध्ये आलो होतो. ट्रेड करायला सुरुवात केली होती. तर इथून कंडिशन काय झाली होती मार्केट बाबा इथून मला माझा व्ह्यू होता की इथंच डायरेक्टली इथं साइडवेज होऊन कुठेतरी क्लोज होईल. परंतु मार्केट पूर्णपणे व्होलटाईल झालं. या कॅन्डलमध्ये माझा एक एस-एल गेला, या कॅन्डलमध्ये पुन्हा एस-एल गेला आणि पुन्हा मार्केट इथं जाऊन क्लोज झालेलं आहे. ओके, तर Zerodhaच्या प्लॅटफॉर्मवर आपण आलेलो आहे. तर आपण एकदा रिफ्रेश करून घेऊया म्हणजे काही प्रॉब्लेम नाही.
रिफ्रेश केलेला आहे पेज. आपण पोझिशनमध्ये जाऊया. पोझिशनमध्ये जसं की आपण पाहत आहे की मार्केटमध्ये आज मला ₹3600 लॉस झालेला आहे. तर मित्रांनो, हा लॉस होण्यामागचं कारण असं आहे की मार्केटने पूर्ण दिवसभर एका साइडने ट्रेड केलेला नाही. पूर्ण झिगझॅग मार्केट झालेलं आहे. तर अशा मार्केटमध्ये आपण आपलं कॅपिटल प्रोटेक्शन करणं खूप महत्त्वाचं असते. जसं की आपण पाहत आहे की ₹3600 लॉस, परंतु हा ₹3600 लॉस मला किती कॅपिटलवर झालेला आहे? जवळपास 20 लाख एवढ्या कॅपिटलवर मार्केटमध्ये मला लॉस झालेला आहे. तर हे मनी मॅनेजमेंट तुम्ही पाहून घेऊ शकता. परंतु आपण लॉस करत असता त्यावेळेस आपण मार्केटमध्ये काय करता, की बाबा आपल्याकडे ₹10,000 जरी असले तरी आपण एवढे मोठे-मोठे लॉस घेतो, की आपल्याला समजत नाही की आपण किती लॉस घेतोय. तर याच्यावर थोडं रिस्ट्रिक्शन आलं पाहिजे आणि हेच मनी मॅनेजमेंट आपल्याला कसं करायचं आहे ते आपण थ्रू आउट द कोर्स आपण शिकणार आहे. जर अजून तुम्ही कोर्सला जॉइन झाले नसाल, फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी WhatsApp नंबर दिला आहे. त्या WhatsApp नंबरवर मेसेज करा आणि आपली सीट आजच बुक करा. तर चला या व्हिडिओला आपण काय करूया इथं स्टॉप करूया आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल द टाईम बाय बाय. टेक केअर.